लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट 10वा अधिक 11वा हप्ता वाटप 4200 अधिक 2100 अधिक 1500 अधिक 500 रुपये होणार वाटप. तसेच आटा चक्की वाटप होणार. तसेच पिंक ई रिक्षा वाटप होणार. तसेच गरीब कुटुंबातील महिलांना होळीच्या सणानिमित्त साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे. नमस्कार, आज आहे 21 एप्रिल आणि लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिलीची गोष्ट आहे की तुम्हाला 4 आता मेसेज पडणार आहेत. तर बघा, 10वा एप्रिलचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. तसेच गॅसचे पैसे सुद्धा जमा होणार आहेत. ठीक आहे, तर एक्झॅक्टली बघा, तसेच अतिरिक्त 10,000 रुपये दुसऱ्या योजनेअंतर्गत सुद्धा दिले जाणार आहेत. काही महिलांना 1,000 रुपये मिळणार आहेत. तर बघा, आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 1500 रुपये तुम्हाला एप्रिलच्या 10व्या हप्त्याचे मिळणार आहेत. गॅसचे 830 रुपये मिळणार आहेत. तसेच 1,000 रुपये तुम्हाला नमो शेतकरी योजनेतून दर महिन्याला मिळणार, म्हणजे वर्षाला 12,000 रुपये मिळणार. तसेच एका योजनेअंतर्गत 10,000 रुपये सुद्धा दिले जाणार आहेत. ठीक आहे, तसेच 2100 रुपयांचे 2 हप्ते वाटप म्हणजे 4200 रुपये मिळणार. ज्या महिलांना 2100चा एक हप्ता मिळणार त्यांना 2100 रुपये मिळणार. तसेच 1500 रुपये सध्या दिली जाणारी रक्कम आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत. भविष्यामध्ये दिली जाणारी रक्कम असणार आहे 2100. सध्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून 1500 रुपयाचा दर महिन्याला लाभ दिला जातोय. तसेच ज्या महिलांना ऑलरेडी 1,000 रुपये नमो शेतकरी योजनेतून मिळत आहेत अशा महिलांना 500 रुपये दिले जाणार आहेत. तसेच मोफत शिलाई मशीन, त्यानंतर मोफत आटा चक्की, पिठाची गिरणी, अशा प्रकारच्या योजना संदर्भात सुद्धा आता आपण अपडेट जाणून घेणार आहोत. तर पिंक ई रिक्षा कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे, आता त्याविषयी सुद्धा आपण अपडेट देण्यात येणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट. त्या अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या सर्वांच्यासाठी मोठी खुशखबर असणार आहे. आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व व्ह्युअर्ससाठी 200K स्पेशल गिव्हअवे असणार आहे. 200K स्पेशल म्हणजे ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होईल, त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मोफत साडीचं वाटप केलं जाणार आहे. आणि ही साडी साधीसुधी साडी नसणार आहे, तर पैठणी साडीचं वाटप केले जाणार आहे. 2 पैठणी साड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून वाटप केल्या जाणार आहेत. फ्रीमध्ये गिव्हअवे केला जाणार आहे, दिल्या जाणार आहेत. पण कधी? ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी वाटप केले जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल, या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट कसं करायचं, ही साडी नेमकी कोणाला मिळणार, कोणत्या महिलांना मिळणार? तर बघा, ही साडी मिळणार आहे लकी विनरला. म्हणजे तुम्हाला या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक लकी कमेंट किंवा एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 200K सबस्क्रायबर होतील त्या दिवशी 2 लकी विनरांना 2 पैठणी साड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येतील. त्यामुळे या गिव्हअवे मध्ये नक्की सर्वांनी पार्टिसिपेट करा. ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना आत्ताची लेटेस्ट अपडेट. बघा, ही आजची ऑथेंटिक बातमी आहे, सर्वात अगोदर युट्यूब वरती देत आहोत. तर बघा, 10वा हप्ता 8 दिवसाच्या आत जमा होणार आहे. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, आज तारीख आहे 21/22. तर बघा, 10वा हप्ता 8 दिवसाच्या आत 100% जमा होणार आहे. बघा, अशी या ठिकाणी ऑथेंटिक बातमी समोर आलेली आहे. जमा होणार, मोठी अपडेट. तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे, वेळ सुद्धा जाहीर झालेली आहे. मग तुमच्या मनात प्रश्न येईल की 8 दिवसात पैसे जमा होणार आहेत, तर कोणत्या तारखेला एक्झॅक्टली जमा होतील? त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या थंबनेल मध्ये सांगितल्याप्रमाणे पिंक ई रिक्षा आता वाटप करण्यात येत आहे. लाडक्या बहिणींना आता पिंक ई रिक्षा मोफत देण्यात येणार आहे का, कशी देण्यात येणार ते आपण माहिती पाहूया. तर बघा, नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते गरजू महिलांना पिंक ई रिक्षा वाटप करण्यात आलेली आहे आणि याच्यावरती शासन 20% अनुदान देणार आहे. तर या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तर या ठिकाणी बघा, पिंक ई रिक्षा कशा प्रकारे असते या ठिकाणी तुम्हाला या पिक्चर मध्ये दिसत आहे. तर बघा, ही पिंक ई रिक्षा आहे, तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, पुढची लेटेस्ट अपडेट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींना आणखीन एक गिफ्ट दिलेलं आहे. 10,000 महिलांना ई रिक्षा वाटप होणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 10,000 लाडक्या बहिणींना ई रिक्षा वाटप करण्यात येणार आहे, पिंक ई रिक्षा. तर तुम्ही पिक्चर मध्ये या पाहू शकता कशा प्रकारे ही रिक्षा असते. तर या योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ नक्की मिळवू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता तुम्ही अनेक योजनांचे व्हिडिओज सोशल मीडियावरती वगैरे पाहिले असतील. त्यापैकी एक योजना, प्रसिद्ध योजना, या योजनेचं नाव आहे मोफत गिरणी योजना. मोफत पिठाची गिरणी योजना, मोफत आटा चक्की मिळणार, लाडक्या बहिणींना मोफत आटा चक्की मिळणार, लाडक्या बहिणींना मोफत शिलाई मशीन मिळणार. ठीक आहे, अशा प्रकारच्या अनेक योजना व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील.
तर याबाबत सत्य काय आहे? खरंच तुम्हाला मोफत पिठाची गिरणी ही योजना चालू आहे का? खरंच तुम्हाला मिळणार आहे का? आता त्याविषयी या ठिकाणी अपडेट समोर आलेले आहे. मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. तर या न्यूजमध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा, मोफत पिठाची गिरणी वाटप योजना सुरू आहे का? महाराष्ट्र राज्यामध्ये खरंच ही योजना सुरू आहे का? जाणून घ्या सत्य. तर बघा, सध्या काही वेबसाईट आणि सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी मोफत किंवा 90% अनुदानावर पिठाची गिरणी देण्यात येणार अशा आशयाची माहिती मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. भरपूर सोशल मीडियावरती ही न्यूज व्हायरल होते. शिलाई मशीन मिळणार, आटा चक्की मिळणार, ठीक आहे. अशा भरपूर योजना संदर्भात माहिती व्हायरल होत आहे. तर याच्याबाबत सत्य काय आहे ते आपण जाणून घेऊया. ठीक आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या सत्य काय आहे. तर बघा, महाराष्ट्र सरकारने अशा कोणत्याही योजनेची अधिकृत घोषणा केलेली नाही. ना महाडीबीटी पोर्टलवर, ना समाज कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर, ना कोणत्याही अधिकृत शासन निर्णयात या योजनेचा उल्लेख आहे. बघा, कोणत्याही शासन निर्णयामध्ये या योजनेबाबत कोणताही उल्लेख नाहीये. त्यामुळे बघा, mahadbt.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती किंवा या पोर्टलवरती सुद्धा अजिबात या संदर्भात उल्लेख नाहीये. तसेच मोफत पिठाची गिरणी वाटप योजना सध्या सोशल मीडियावर फिरत असली तरी त्यास कोणताही अधिकृत आधार नाही. अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि स्वतःची वैयक्तिक माहिती अशा वेबसाईटवर देऊ नये. तसेच तुम्हाला लाडकी बहीण या योजनेमध्ये शिलाई मशीन वाटप केली जात नाही. पिठाची गिरणी, आटा चक्की असं काहीही वाटप केलं जात नाही. लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला फक्त दर महिन्याला 1500 रुपये दिले जातो. 1500 रुपयाचाच लाभ तुम्हाला वाटप केला जातो आणि भविष्यामध्ये 1500 ऐवजी तुम्हाला 2100 रुपयाचा लाभ वाटप केला जाणार आहे. योग्य वेळी तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त तुम्हाला दर महिन्याला ही रक्कम मिळते. ठराविक रक्कम म्हणजे 1500 रुपयाची रक्कम मिळते. तसेच बघा, लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे. तो लाभ मिळणार आहे तर बघा, आटा चक्कीचा लाभ मिळणार नाही. म्हणजे आटा चक्की लाडक्या बहिणींना मिळणार नाही. किंवा पण मग लाडक्या बहिणींना कोणत्या योजनेचा लाभ मिळतो तर तुम्हाला सांगण्यामध्ये आनंद होईल की तुम्हाला 3 मोफत गॅस सिलेंडर फ्री दिले जातात. बघा, लाडक्या बहिणींसाठी ही योजना आहे ज्या महिलांच्या नावावरती उज्ज्वला गॅस कनेक्शन असणाऱ्या महिला, ठीक आहे. तर बघा, तुम्हाला वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जातात आणि यापैकी एका गॅसचे पैसे तुम्हाला ऑलरेडी मिळालेत ऑक्टोबर 2024 मध्ये आणि आता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत हे तुम्हाला 3 गॅस सिलेंडर दिले जातात. ही योजना एकदम खरी आहे. या योजनेमध्ये तुम्हाला नक्कीच पैसे मिळतात व लाभ सुद्धा दिला जातो. तसेच या ठिकाणी बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर बघा, दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच इतर शासकीय योजनेचा लाभ घेतात ज्या महिला, मग नमो शेतकरी योजनेच्या महिला ज्या लाभ घेतात अशा महिलांना 500 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत. म्हणजे आता ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात जवळपास त्या महिलांची संख्या 8 लाख आहे. ठीक आहे, किती आहे तर 8 लाख आहे. म्हणजे 8 लाख महिलांना आता जो 10वा हप्ता येणार आहे, 11वा 12वा हे हप्ते 500 रुपयाचेच येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडकी बहीण योजना 10वा हप्ता तारीख ठरली, आता पैसे वाटप होणार. दुहेरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता 500 रुपये दिले जाणार आहेत. बघा, दुहेरी योजनेचा लाभ म्हणजे ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात अशा महिलांना 500 रुपये मिळणार आहेत, वर मगाशी सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 9 हप्त्याचे वितरण झाले आहे. त्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एक साथ 3000 रुपये 8 मार्च रोजी पासून ते 13 मार्च पर्यंत देण्यात आले आहेत. बघा, तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला, मार्चचा हप्ता मिळाला, आता एप्रिलचा हप्ता मिळणार आहे. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष एप्रिलच्या हप्त्याकडे लागलेलं आहे. तर बघा, एप्रिलचा जो हप्ता आहे तो अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मिळणार अशी प्रसार माध्यमातून माहिती सांगण्यात येत आहे. आणि किती मिळणार हे सुद्धा क्लिअर झालेलं आहे. तर बघा, एप्रिलचा हप्ता तुम्हाला 2100 नाही मिळणार, तर एप्रिलचा हप्ता तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे. ही ऑथेंटिक अपडेट मराठी एनके त्या युट्यूब चॅनलवरती दिलेली आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये म्हणजे 36 जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये आता 10व्या हप्त्याचं वितरण होणार आहे. 10वा हप्ता वाटप होणार आहे. त्यानंतर बघा, पुढची या ठिकाणी मोठी अपडेट, मोठी बातमी. लाडकी बहीण योजनेमध्ये बघा बघा आता एप्रिलचा हप्ता येणार आहे. बघा, या 8 दिवसात हा एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे. परंतु या ठिकाणी बघा, सर्व निधी वगैरे या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. सर्व नियोजन प्रक्रिया झालेली आहे. परंतु एप्रिलचा जो हप्ता आहे तो हप्ता काही महिलांना 1500 मिळणार आहे, तर काही महिलांना 500 रुपये मिळणार आहे. तर आता कोणत्या महिलांना किती मिळणार तर बघा, पहिली गोष्ट, लाडकी बहीण योजनेमध्ये कोणतेही नियम बदललेले नाही. जे आधीचे निकष होते, जे नियम होते 3 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे तेच नियम आहेत. कोणताही नवीन नियम या योजनेमध्ये नाहीये. ठीक आहे.
तर बघा, ज्या महिलांना इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही त्यांना दरमहा 1500 रुपये सन्मान निधी मिळतो. मात्र ज्या महिलांना इतर योजना जसे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 1000 रुपये प्रति महिना लाभ मिळतो, त्यांना उर्वरित फरकाची रक्कम म्हणजे 500 रुपये लाडकी बहीण योजनेमधून मिळतील. बघा, 500 रुपये मिळणाऱ्या महिलांची संख्या ही महाराष्ट्र राज्यातील 7,74,148 महिलांचा समावेश असून त्यांना लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये सन्मान निधी मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार, तर असं न्यूज चॅनलमध्ये सांगण्यात येत आहे की एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेला येणार, म्हणजे 30 एप्रिल 2025 रोजी 1500 रुपयाची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आणि ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच निधी वितरित होणार आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या मराठी एनएके चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच.